सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने संतोष देशमुख हत्या मामले में 3 फरार आरोपियों की हत्या होने की जानकारी मिलने का दावा किया है। दमानिया के अनुसार एक व्यक्ति ने उन्हें रात के समय फोन करके एक वॉइस मैसेज भेजा था, जिसमें कहा गया कि तीनों आरोपी अब नहीं मिलेंगे क्योंकि उनकी हत्या कर दी गई है। इस जानकारी के बारे में उन्होंने एसपी को सूचित किया है, लेकिन इसका सच या झूठ होना अभी स्पष्ट नहीं है। अंजलि दमानिया ने राज्य सरकार और प्रशासन पर आरोप लगाते हुए कहा कि राज्य में गुंडागर्दी और अपराध बढ़ते जा रहे हैं और अब इसे रोकने की जरूरत है। उन्होंने कहा कि इस मामले में वाल्मीकि कराड़ की गिरफ्तारी और धनंजय मुंडे का इस्तीफा ही 2 मुख्य मुद्दे हैं, जिनके लिए वे जिलाधिकारी कार्यालय के बाहर ठिया आंदोलन करेंगे। उन्होंने ये भी आरोप लगाया कि जब भी कोई घटना होती है, सरकार उच्च स्तरीय जांच का वादा करती है, लेकिन परिणाम कुछ भी नहीं निकलता। दमानिया ने उदाहरण के तौर पर सिंचन घोटाला, महाराष्ट्र सदन घोटाला और बदलापुर प्रकरण का जिक्र करते हुए कहा कि इन मामलों में भी कोई ठोस कार्यवाही नहीं हुई है। चिकन खायला घालतात, दारू पाजतात, हे जेव्हा ऐकलं होतं, कारण हे 2012-13 बद्दल बोलते, तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा? तर माझा तसा नाही आहे, कारण मला जेन्युइनली वाटतं की हे सगळं संपायला हवं, ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडागर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला। एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मिकी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, हे 2च मुद्दे घेऊन आम्ही बसलोय। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे 3 आरोपी आजपर्यंत फरार आहेत, 3 आणि +1 जे सुरेश दस सारखे आका म्हणतात, तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे। पण ते खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। परत एकदा विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण ते खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले, आधी फोन केले। माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात, म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसा मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला, म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले। पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत, कारण या तिघांचंही मर्डर झाले। आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती, म्हणून ही माहिती मी एसपींकडे काल दिलेली आहे। NBC न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Hyryder, the self-charging hybrid electric SUV.